हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये पैशांनी भरलेल्या 9 बॅगा 12 ते 13 कोटींचं वाटप, संजय राऊतांचा गंभीर आरोप। पराभव समोर दिसू लागल्यानं पैशांचे आरोप, महाविकास आघाडीचा फुगा 100% फुटेल। संजय राऊतांच्या ट्विटनंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांचा हल्लाबोल। राऊतांकडून जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, पैशांनी निवडणूक जिंकता येत नाही, शिरसाट यांचं प्रत्युत्तर। महायुतीकडून 2000 कोटींचं वाटप होणार, रुग्णवाहिका टँकरमधून पैसे वाटप सुरू, रोहित पवार यांचा आरोप। पारनेरमध्ये रस्त्यावर पडलेले पैसे आणि एका पाकिटाचा देखील व्हिडिओ, रोहित पवार यांच्याकडून ट्विट। बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही काही काळ बंद, शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांच्याकडून तक्रार दाखल। राज ठाकरेंचा पक्ष सुपाऱ्या घेतो, प्रचार करतो, राज ठाकरे सुपारीबाज, फडणवीसांनी आधीच सांगितलंय, संजय राऊतांचा हल्लाबोल। सकाळी 11 वाजेपर्यंत देशात 24.87% तर राज्यामध्ये 17.57% मतदान। देशामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 32.78 तर राज्यामध्ये नंदुरबारमध्ये सर्वाधिक 22.12% मतदानाची नोंद। भाजपच्या राजकीय विचारधारेचं मूळ असलेल्या जनसंघ मुस्लिम लीगसोबत सत्तेत कसा होता? फाळणी करणाऱ्यांसोबत सत्तेत बसलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, उद्धव ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरे एकाच पेपरला मुलाखत देतात, त्यांची मुलाखत कुणीही बघत नाही, फडणवीसांची ठाकरेंवर टीका। ईव्हीएमवर तुतारीचं चिन्ह अंधूक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार, बजरंग सोनावणे यांचा आरोप। बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध बजरंग सोनावणे असा तगडा सामना। पुण्यामध्ये हेमंत रासने यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचं आंदोलन, मतदान केंद्रावर काँग्रेसचे बॅनर्स, सांगून देखील पोलिसांनी बॅनर्स न काढल्याचा आरोप। पुण्याच्या मुंढवा आणि वडगाव शेरीमध्ये मतदार याद्यांमध्ये गोंधळ, 100 ते 150 जणांची नावच यादीमध्ये नसल्यानं नागरिकांमध्ये संताप। अमित शहांची आज दुपारी 1 वाजता धुळे आणि 4 वाजता वसईमध्ये सभा, सुभाष भामरे आणि हेमंत सावरा यांच्यासाठी शहांच्या सभेचं आयोजन। पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्धच्या सामन्यात बंगळुरूचा 47 धावांनी विजय, रजत पाटीदारची दमदार अर्धशतकी खेळी, तर यश दयालच्या नावावर 3 विकेट्स। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।